पाहू शकता मित्रांनो, जय द्वारकाधीश हॉटेलमध्ये विकास भाऊ आता चहा बनवायला ठेवलेला आहे इथं. तर आता मी पुढे जाणार आहे, विकास भाऊ इथं थांबलाय चहा बनवण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, वासावाद या गावामध्ये पोहोचलेलो आहे. तर या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवरायांचं दर्शन. हर हर महादेव, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काल आपण एका आकांक्षी मेलोडी माता मंदिराच्या ठिकाणी थांबलेलो आहे. सकाळी त्या ठिकाणी ब्लॉग करण्याला आपल्याला वेळच नाही भेटला, डायरेक्ट निघलो तिथून पूजापाठ चालू होती. तर आता चाललो आहे आम्ही गिरनारच्या दिशेने. तर गिरनार अजून लगभग 120 किलोमीटर आहे. काल रात्री एवढा भयंकर पाऊस आला तर आम्हाला थांबण्यासाठी काही जागा भेटत नव्हती. तर त्या ठिकाणी माताजीचं मंदिर होतं, त्या ठिकाणी थांबून घेतलं आम्ही. तिथंच रात्री विश्राम घ्यायला. तर आता चाललो आहे गिरनारच्या दिशेने. तर ब्लॉग कंटिन्यू करा. पाहू शकता मित्रांनो, जय द्वारकाधीश हॉटेलमध्ये विकास भाऊ आता चहा बनवायला ठेवलेला आहे इथं. तर आता मी पुढे जाणार आहे, विकास भाऊ इथं थांबलाय चहा बनवण्यासाठी. तर हे बघा, हे हॉटेलचे मालक आहेत. तर त्यांनी आपल्याला चहा पिऊ घातलाय. बघा विकास भाऊ आता चहा बनवतोय. तर नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता बुलेटचा जो पुढचा भाग आहे तो भाग येऊ. यांनी मागं वेल्डिंग करून एक म्हणजे आपण शीट वाहू शकतो तशा प्रकारे बनवले गेलेले आहे. आणि जास्त करून गुजरातमध्ये असल्याच गाड्या जास्त आहेत. ऐसे गाड्या बहुत ज्यादा आहे नाही त्या ॲप शेअरिंग केले. तो शेअरिंगसाठी अशा प्रकारे या ठिकाणी गाडी वापरतात. हे बुलेटचा पुढचा भाग आहे. तर घ्या ना, हे दाखव पूर्ण. तर हे बघू शकता विकास भाऊ आता बुलेट चालायला बसला सायकल सोडून. पण अर्धाच बुलेट आहे पुढचा भाग, मागं दुसरंच आहे. माग बा सीट व्हायलाय. तर मित्रांनो, त्या बुलेटला त्यांनी ॲपेचं इंजन बसवलेलं आहे. हे दुसऱ्या गाडी का इंजन आहे ना, अलग गाडी का. हे साईड दाखव, मागचे खालचे पाटे बिटे दाखव. अरे पाटे काय बातो. हे बघा, त्याला स्प्रिंगा पण आहे मागं दोन्ही साईडनं. बघा सीट आहे, सीटाला स्प्रिंग आहेत. इथे जॉईंट केलेलं आहे, इथून मागं टायरला जॉईंट केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही या ठिकाणी बापा सीताराम या हॉटेलवर थांबलो होतो. गाव कोणचा? वासावड या गावात आहे. त्या ठिकाणी पाहाल तर छत्रपती शिवरायांची ध्वजा आहे आपली महाराजांची. या ठिकाणी थांबलो होतो. या ठिकाणी चहा पाणी वगैरे केलेलं आहे. तर त्यांचा नंबर देखील घेतलेला आहे आपण. जर आपल्याला काय प्रॉब्लेम आला की त्यांना कॉन्टॅक्ट केले की आपली म्हणजे आपल्याला त्रास काय होणार नाही. तर हे बाप्पा सीताराम हॉटेल म्हणजे आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास थांबलेलो आहे. तर आता निघतो आम्ही श्रीनाथगड त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर चला मित्रांनो, भेटूयात. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण वीरपूरमध्ये श्रीरामाते तिकडं या ठिकाणी थांबलेलो आहे. तर मागं आपण जयराम बाबा मंदिरात दर्शन करून या ठिकाणी आज मुक्काम करतो या ठिकाणी. तर आता या ठिकाणी डोमेट्री भेटलेली आपल्याला, त्या ठिकाणचा विश्राम करणार आहोत आपण. तर नमस्कार मित्रांनो, आज दुसरा दिवस आपलं. काल या ठिकाणी डोमेट्रीला आपण स्टे केला होता. जलाराम बाप्पांचं जलाराम बाप्पांचं दर्शन करून या ठिकाणी आलो होतं. आता सायकल वगैरे आपली शिवप्यारी रेडी केलेली आहे. पाऊस बिऊस आल्यावर अशा प्रकारे बॅग पॅक केलेली आहे. वरून कवर वगैरे घातलेला आहे. त्या ठिकाणी त्याची रामप्यारी आहे ती देखील रेडी आहे. तर चला मित्रांनो, आता निघतो या ठिकाणून. नमस्कार मित्रांनो, गिरनारला पोहोचण्यासाठी अजून 40 किलोमीटर प्रवास आपण करायचा. तर या ठिकाणी पाहू शकतो म्हणजे बंदर नदी त्या ब्रिजवरून चाललो आहे आम्ही. आज थोडं वातावरण थोडं खराब झालेलं आहे, पूर्ण आवड भरून गेलेले आहे. असं वाटते जोरात पाऊस येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही गिरनारला जात असताना तुम्ही पाहू शकता बाहेर पाऊस चालू आहे. या ठिकाणी आम्ही भजी खायला थांबलेलो आहे. तर पाहू शकता पाऊस आणि गरमागरम भजी. तर बघूया पाऊस कधी थांबणार आहे. पाऊस थांबल्यावर मग परत प्रवासाला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय आम्ही सकाळी नाश्ता करण्यासाठी या हॉटेल जेतापूर या गावामध्ये हॉटेल आहे, या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. तर आभाळ देखील खूप भरलं होतं. तर आम्ही विचार केला की पाऊस जोरदार येणार आहे. तर पाहू शकता पाऊस, मुसळधार पाऊस पडत आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्ही सायकल लावले बरोबर आतमध्ये, जसे की भिजणार नाही सायकली. तर आता आम्ही वाट बघत आहे पाऊस कधी थांबतंय. त्यानंतर आम्ही पावसाला परत सुरुवात करत आहे. तर ये पाहू शकता आता पावसामध्ये कशा प्रकारे आंघोळ करतो.
तो गेला सायकल पेक्षा आपल्या बघते सायकल भिजतात का नाही. नमस्कार मित्रांनो, सकाळपासून आपण याच ठिकाणी थांबलो होतो हॉटेलला. पाऊस काय थांबायचं नाव घ्यायना. मग आम्ही ठरवलं की रेनकोट घालूयात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. कारण की संध्याकाळपर्यंत एखादं चांगलं मंदिर शोधून आम्हाला त्या ठिकाणी मुक्काम करायचे. तर तुम्ही पाहू शकता पाऊस काय थांबा ना. आता रेनकोट घातलेलं आहे. आता निघते आम्ही. सायकल वगैरे रेडी आहे. तर मित्रांनो, आम्ही हॉटेलपासून एक 5 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि आजचा मुक्काम स्वामीनारायण मंदिरात या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी मंदिरातल्या सेवकांना विचारलं आम्ही या ठिकाणी आम्ही मुक्काम करू का, तर त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे. तर आजचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे. हर हर महादेव, जय सियाराम.